मूळचे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे रहिवासी असणारे पैलवान इस्माईल शेख हे 1980 साली खोपोली रायगड येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला मिळालेले 18वे महाराष्ट्र केसरी ठरले. पैलवान विष्णू भांडारी, पैलवान विष्णू जोशीलकर, पैलवान बापूदादा लोखंडे यासारख्या मातब्बर पैलवानांवर विजय मिळवून ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडक मारली होती. अंतिम सामन्यामध्ये त्यांनी सोलापूरचेच पैलवान मदार नदाफ यांच्यावर 8-0 अशा गुणांची कमाई करून पैलवान मदार नदाफ यांचा पराभव केला. पैलवान इस्माईल शेख यांनी सोलापूर जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. पैलवान इस्माईल शेख हे शाहूपुरी तालमीत सरावास होते. पैलवान वस्ताद मोहम्मद हनीफ, वस्ताद पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, वस्ताद पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान इस्माईल शेख हे कुस्तीचे धडे गिरवत होते. कधी काळी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत जाऊ न शकणाऱ्या पैलवान इस्माईल शेख यांना बोरामणी गावातील लोकांनी लोकवर्गणी काढून त्यांना शाहूपुरी तालमीत सरावास पाठवले होते. लोकवर्गणीने उभा राहिलेला स्वप्नांचा पाया आणि अथक मेहनतीने मिळवलेली महाराष्ट्र केसरीची गदा हीच बोरामणी गावची शान ठरली.